श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही विश्वासाने उभे राहा, कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात हे लक्षात ठेवा. देव तुमच्या पाठीशी आहे, तो मार्ग काढत आहे. तुम्ही जर देवावर संपूर्ण विश्वास ठेवत असाल तर या संदेशाला संपूर्ण ऐकण्यासाठी लागणारा काही काळ तुम्ही देवाला द्यावा. देव तुम्हाला त्या जागी आशीर्वादाने भरून तुमच्यासाठी खूप काही आनंदाचे क्षण देतील. ज्याचा कुणाचा स्वामी शक्तीवर, स्वामीच्या आशीर्वादावर विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुमची काळजी घेत आहे. तुम्ही तुमचे मन मोकळे करावे, तुमच्या इच्छा अपेक्षा देवाकडे सांगाव्या आणि देवाने तुम्हाला आशीर्वाद द्यावेत. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे सर्व काही प्रार्थनाद्वारे मागू शकता. आज या संदेशापर्यंत तेच येऊन पोचतात जे स्वामी शक्तीवर विश्वास ठेवतात, देवी शक्तीवर विश्वास ठेवतात. देव म्हणतात बाळा, सर्व काही देवासमोर उघडा. तुमची इच्छा सांगा, तुमचे रहस्य सांगा, तुमची स्वप्न आणि सर्व काही सांगा. तुमच्या मनातील सर्व ओझ परमेश्वर चरणी ठेवून द्या. परमेश्वर सर्व काही ठीक करणार आहे. तुम्ही जर परमेश्वर शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर अगदी पुढील क्षणात देखील काही चमत्कार करू शकतात. त्यावर विश्वास ठेवा. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची आहेत. नियतीने जरी तुमच्यासोबत काही ठरवले आहे, पण देव म्हणतात नियती जरी तुमच्यासोबत काही खेळ करत असली तरीही देवावर तुझा अतूट विश्वास तुला अशक्य गोष्टींनी प्राप्त करून देणारा ठरेल. जो कुणी देवाकडे येतो त्याला कधीही अंधारात चालावे लागत नाही. देवाचा दिव्य प्रकाश त्याला प्राप्त होतो. तुम्हाला तुमचा चांगला मित्र हवा असेल, जो विश्वास नसेल, जो तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला काहीतरी प्राप्त करून देणारा असेल, तर तो एकमेव देव आहे. देवाला तुमचा चांगला मित्र बनवा. तो परिपूर्ण साथीदार आहे. तो एकमेव आहे. त्यावर ठेवले आहे. पण देव म्हणतात नियती जरी तुमच्यासोबत काही खेळ करत असली तरीही देवावर तुझा अतूट विश्वास तुला अशक्य गोष्टींनी प्राप्त करून देणारा ठरेल. जो कोणी देवाकडे येतो त्याला कधीही अंधारात चालावे लागत नाही. देवाचा दिव्य प्रकाश त्याला प्राप्त होतो. तुम्हाला तुमचा चांगला मित्र हवा असेल, जो विश्वास नसेल, जो तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला काहीतरी प्राप्त करून देणारा असेल, तर तो एकमेव देव आहे. देवाला तुमचा चांगला मित्र बनवा. तो परिपूर्ण साथीदार आहे. तो एकमेव आहे. त्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता. कधीही जो तुम्हाला अंधारच्या मार्गात नेणार नाही. कधीही तो तुम्हाला उदासी येऊ देणार नाही. कधीही तुमच्या जीवनाचे कल्याण करणारे मार्ग देवच तुम्हाला दाखवू शकतात. तेव्हा देवाच्या मार्गावर चालायला तयार आहे असे टाईप करा. तुमचे उद्दिष्ट लवकरच प्रगट होणार आहे. शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहे. सर्व काही काम करत आहे. सकारात्मक विचार, दृष्टिकोन आणि कृतीचे परिणाम होणार आहे. तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहात. जर तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा. येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा. प्रिय स्वामी भक्तांनो, तुमचे या संदेशात मनपूर्वक स्वागत आहे. देवाला जेव्हा तुम्ही अनन्य भक्तीने शरण जाता आणि तुमच्या वेदना, दुःख सर्व काही सांगून त्यावर उपाय मागता, देवाला अनन्य भावाने शरण जा. देव तुम्हाला नितांत श्रद्धा असलेल्या भक्ताला भक्तीसोबत स्वीकार करतो. देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा, तू तुझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी वाहण्यासाठी समर्थ आहे. मनात शंका ठेवू नका. देवाला शरण जा. देव तुमचं कल्याण करेल. कल्याण करण्याचा अर्थ तुम्ही ज्या ज्या गोष्टी देवाकडे मागू इच्छिता आहेत त्या मिळवण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले आहे ते पुढील काळात यशस्वी केल्या जातील. सगळं काही संपून गेलं असं जरी
तुम्हाला वाटत असलं तरी तुमच्या जीवनातील सर्व महत्त्वाची वेळ आली आहे, ते म्हणजे तुमच्यासाठी ईश्वरी आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. ते तुमच्या दिशेने चमत्कार पाठवल्या जात आहेत. तुम्ही काहीतरी नवीन निर्माण करू इच्छिता तर देव तुम्हाला साथ देत आहे. ते साथ टिकवण्यासाठी तुम्ही फक्त होय म्हणा आणि एक पाऊल पुढे टाका. देव तुमच्यासाठी ते लाभ, ते अनपेक्षित लाभ पाठवत आहे. जो कुणी स्वामी भक्त या क्षणाला हा पवित्र देवी ऊर्जेने भरलेला स्वामीचा दिव्य संदेश ऐकत आहे, त्यावर देवाची निरंतर कृपा राहून त्यांच्याकडे अनपेक्षित लाभ आकर्षित होऊन त्यांच्या जीवनातील कठीणात कठीण काळ सुखात आनंदात स्वामी परिवर्तन करतात. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. जर तुम्ही या क्षणाला देवाकडे प्रगती, उन्नती आणि खूप काही आनंद मागत आहात तर नक्कीच तुमच्या दिशेने देव ते पाठवतील यावर विश्वास ठेवा. तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील. तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील. प्रचंड ऊर्जा तुम्ही काही क्षणात प्राप्त कराल. तुम्ही जेव्हा जेव्हा देवाकडे येऊन देवाची मनोभावे प्रार्थना करा, देवाकडे ते मागाल तुम्हाला हवे आहे. आणि कधी कधी जर काही गोष्टी तुम्हाला मिळवायला वेळ लागत असेल तर धीर ठेवा, संयम ठेवा, आशा सोडू नका. देव म्हणतात, बाळा मी तुझ्या पाठीशी उभा आहे. देव तुम्हाला ती विश्रांती देतील. जर तुम्ही खूप काही परिश्रम केले आहेत, तुम्ही त्या यशाच्या मार्गावर चालत आहात तर तुम्हाला मोठे यशही प्राप्त होईल. तुमच्या वेदना, दुःख संपवल्या जाईल आणि तुम्हाला आरोग्य, आनंद आणि खूप काही असे दिले जाईल. हे तुमच्यासाठी अद्भुत आणि चमत्कारिक असेल. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच्या संदेशला लाईक करा. देवा मी तुझा प्रिय बाळ असे टाईप करा. देवाचे निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. जेव्हा तुम्ही देवाचे नाव श्री स्वामी समर्थ असे जप करता तेव्हा देवाची दिव्य शक्ती तुम्हाला सहाय्य करायला, तुम्हाला मदत करायला येत असते. तुम्ही कितीही दुःखात असाल, त्रासात असाल, यातनेत असाल, तेव्हा तेव्हा देवाचे स्मरण केल्याने देव तुमच्या सर्व काही यातना हरण करतात. देव तुमची काळजी घेतात. याचे अनुभव कित्येक भक्तांनी आजपर्यंत घेतले आहेत. तुम्हीही कधी असे अनुभव केले असतील तर होय म्हणून टाईप करा. देवाचे अनंत उपकार आपल्यावर सर्वावर आहे. स्वामी माऊलीच्या नावाने एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचे ताण तणाव कमी होतील. तुम्हाला सुखाचे मार्ग दिसोत. स्वामी माऊली तुमच्या इच्छा पूर्ण करतील. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही अपेक्षा पूर्ण करोत. स्वामी माऊली चरणी केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.